गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरपासून आपण सुरुवात केली आहे ती म्हणजे CORला. तर COR म्हणजेच कॅपिटल आउटपुट रेशो आहे. आणि कॅपिटल आउटपुट रेशोला आपण मराठीत म्हणतो आहे भांडवल उत्पादन प्रमाण. तर भांडवल उत्पादन प्रमाणामध्ये आपण दोन प्रकार अभ्यासणार आहोत. एक म्हणजे पहिला अभ्यासलेला आहे आपण, तो म्हणजे सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण. यालाच आपण म्हणतो ॲव्हरेज कॅपिटल आउटपुट रेशो, ACOR. आता ACOR म्हणजे काय हे थोडक्यात अभ्यासलं होतं, आणखीन एकदा आपण अभ्यासू. तर सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण म्हणजे काय, तर भांडवल आणि उत्पादन यांच्या भागाकारास सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण असं म्हटलं जातं. किंवा भांडवलाचे मूल्य आणि उत्पादनाचे मूल्य यांच्या प्रमाणास भांडवल सरासरी उत्पादन प्रमाण असंही म्हटलं जातं. तर थोडक्यात तुमच्या पुढे मांडता येईल की सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण म्हणजे भांडवलाचे मूल्य आणि उत्पादनाचे मूल्य यांचा कार्यात्मक संबंध होय. आता या कार्यात्मक संबंधाचा अभ्यास आपण केलेला आहे. आता दुसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तो दुसरा प्रकार म्हणजेच ICOR किंवा MCOR. आता MCOR म्हणजे काय, तर मार्जिनल कॅपिटल आउटपुट रेशो. किंवा ICOR म्हणजे काय, तर ते दोन एकच, फक्त शब्द बदललेत. इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो. आता इन्क्रिमेंटल आणि मार्जिनल दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता मार्जिनल म्हणजे सीमांत म्हणतो आहे आपण, आणि इन्क्रिमेंटल म्हणजे वाढीव म्हणतो आहे. पण सीमांतमध्ये वाढीवचं प्रमाण येत असतं, त्यामुळे इन्क्रिमेंटल हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि जास्तीत जास्त इन्क्रिमेंटल हा शब्दच अर्थशास्त्रामध्ये वापरला जातो, म्हणून मी यापुढे तुमच्यापुढे टाकला आहे ICOR म्हणजे इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो, वाढीव भांडवल उत्पादन प्रमाण किंवा गुणोत्तर. आता याचा अभ्यास आपल्याला थोडासा करायचा आहे. आता इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो म्हणजे काय हे सुरुवातीस आपल्याला अभ्यासावं लागेल. आता इन्क्रिमेंटल म्हणजेच वाढीव आहे, कॅपिटल म्हणजे भांडवलातील वाढ असेल, आणि आउटपुट म्हणजे उत्पादन आहे, म्हणजे उत्पादनातली वाढ असेल. म्हणजे कॅपिटलमधली वाढ, भांडवलातली वाढ आणि उत्पादनातली वाढ यांचं प्रमाण, यांचा रेशो म्हणजेच इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो असं म्हणता येईल. आणि आणखीन एक व्याख्या देता येईल, भांडवलातील वाढ आणि उत्पादनातील वाढ यांच्या भागाकारास सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण किंवा वाढीव भांडवल उत्पादन प्रमाण असं म्हणता येईल. आता आपण थोडक्यात थोडासा विचार करू इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशोचा. आता इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो किंवा सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण अभ्यासण्याचं कारण म्हणजे या सीमांत भांडवल उत्पादन प्रमाणावरून आपल्याला आपला आर्थिक उदर किती गाठायचा आहे आणि तो कसा स्थिर ठेवायचा आहे, किंवा त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीत आणखीन वाढ घडून आणायची आहे, तर गुंतवणूक किती करावं लागेल आणि अर्थव्यवस्थेत बचत किती करावी लागेल, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं, ही दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत. दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे हा इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो किंवा मार्जिनल कॅपिटल आउटपुट रेशो आपल्याला देताना दिसून येतो. भांडवल उत्पादन गुणोत्तर जे आहे किंवा जे प्रमाण आहे, याचा सातत्याने अर्थतज्ञ वापर करताना दिसून येतात. आणि भविष्यात आपण किती गुंतवणूक केली तर आपला वृद्धी दर किती असेल, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर किती असेल हे निश्चित करता येतं. म्हणून हे अर्थशास्त्रात याचं विश्लेषण फार महत्त्वाचं ठरतं. तर भांडवल उत्पादन गुणोत्तर किंवा प्रमाण कसं काढता येईल त्याचं सूत्र मी तुमच्यापुढं टाकलं आहे. ते सूत्र म्हणजे काय, तर MCOR इज इक्वल टू डेल्टा K अपॉन डेल्टा Y. आता MCORला मी आता ICOR म्हणू शकतो. आता M म्हणजे काय, मार्जिनल आहे. मार्जिनल म्हणजे सीमांत कॅपिटल आउटपुट रेशो म्हणजे सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण. इथं मी म्हणतो आहे ICOR म्हणजेच
इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो इथे दिले मी ICOR म्हणजे इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो, त्याला एकच नाव दिलं मी सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर किंवा प्रमाण किंवा वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर किंवा प्रमाण. आता इक्वेशन तुमच्यापुढे मांडलेलं आहे, त्या इक्वेशनचा थोडासा विचार करू. MCOR किंवा ICOR इज इक्वल टू डेल्टा के. आता डेल्टा म्हणजे वाढ आहे, डेल्टा के म्हणजे भांडवल आहे, भांडवलातली वाढ भागिले डेल्टा वाय. डेल्टा म्हणजे वाढ आहे किंवा बदल आहे कशातलं, तर उत्पन्नातील किंवा उत्पादनातील वाढ आहे. म्हणजे किती भांडवल गुंतवले असता, आता डेल्टा के किती भांडवल जास्त गुंतवले असता उत्पादनात किती वाढ घडून येते याचं प्रमाण म्हणजेच काय असेल, तर सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर असेल. तर इथं मी विश्लेषणासाठी तुमच्या पुढे मांडलं आहे की ICOR म्हणजे सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर आहे आणि डेल्टा वाय म्हणजे उत्पादनातील वाढ आहे किंवा बदल आहे आणि डेल्टा के म्हणजे काय असेल, तर भांडवल गुंतवणुकीतील वाढ असेल किंवा बदल असेल. तर इक्वेशनचा अर्थ तुमच्या थोडासा लक्षात आला असेल. इक्वेशन काय आहे, ICOR इज इक्वल टू डेल्टा के अपॉन डेल्टा वाय. आता याचा पुढचा विचार आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे काय, तर हा ICOR किंवा MCOR कसा काढता येईल किंवा आपला आर्थिक वृद्धी दर कसा वाढवता येईल किंवा स्थिर कसा ठेवता येईल, त्यासाठी किती गुंतवणूक करावं लागेल याचा जरा आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी मी तुमच्यापुढे एक एक्झाम्पल टाकलं आहे, सिम्पल एक्झाम्पल टाकले. तर सिम्पल एक्झाम्पलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला MCOR काढायचा आहे. आता ICOR इथं मी घेतलं आहे, अर्थव्यवस्थेत 100 कोटी रुपये गुंतवले. बघा आता अर्थव्यवस्थेत 100 कोटी रुपये गुंतवले असता 20 कोटी रुपये उत्पादन निघते. आता पहिल्याचे 100 कोटी रुपये गुंतवलेत, 20 कोटी रुपयाचं उत्पादन निघालेलं आहे. तर 120 कोटी रुपये भांडवल गुंतवले असता. आता जर आपण 120 कोटी रुपये गुंतवले तर 30 कोटी रुपयाचं उत्पादन होत असेल, तर ICOR किंवा MCOR किंवा सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर किती असेल याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता ह्या उदाहरणामध्ये जरा बघूया. पूर्वीचं किती गुंतवलेलं आपण 100 कोटी रुपये, मग पूर्वीचं उत्पादन किती निघाले तर 20 कोटी आहे. आता किती गुंतवलं आहे, 120 कोटी गुंतवले आणि किती उत्पादन निघालं तर 30 कोटीचं उत्पादन निघालेलं आहे. आता या दोन्हीतले चेंजेस आपण विचारात घेणार आणि आपल्या सूत्रामध्ये त्याचा वापर करणार. आता सूत्र मी तुमच्या पुढे मांडलं आहे, MCOR किंवा ICOR इज इक्वल टू डेल्टा के अपॉन डेल्टा वाय. तर डेल्टा म्हणजे बदल आहे कशातली, भांडवलातली बदल आणि डेल्टा वाय म्हणजे उत्पादनातील बदल. आता इथे घेतो मी, बघा आता पहिला आपण काढणार आहे तो डेल्टा के काढणार आहे. तर डेल्टा के म्हणजे काय ते विचारात घ्यायचं आणि डेल्टा वाय म्हणजे काय ते विचारात घ्यायचा. तर डेल्टा के म्हणजे काय, तर गुंतवणुकीतील वाढ आहे. पहिल्याची गुंतवणूक आपली किती आहे, 100 कोटीचा आहे. पहिल्याची गुंतवणूक 100 कोटीची आहे आणि दुसरी गुंतवणूक किती आहे आपली, 120 कोटीची आहे. मग दुसरी गुंतवणूक किती मी घेतली आहे, 120 कोटी. मग 120 वजा 100 बरोबर 20 आहे. म्हणजे 20 काय बदल आहे कशातला, भांडवलातला बदल किंवा भांडवलातली वाढ कितीची आहे, तर 20 कोटीची भांडवलातली वाढ आहे. मग याला मी म्हणणार 20ला म्हणणार डेल्टा के, 20ला म्हणणार डेल्टा के. आता दुसरा विचार करतोय आपण, 100 कोटी रुपये पूर्वी गुंतवले होते, त्यामुळे उत्पादन किती निघालं होतं, 20 कोटीचं उत्पादन निघालं होतं. म्हणजे पहिल्याचं वाय किंवा पहिल्याचं उत्पादन 20 कोटीचं आहे, त्यानंतर 120 कोटी गुंतवल्यानंतर किती उत्पादन निघाले तर 30 कोटीचं आहे. म्हणजे पूर्वीचं उत्पादन 20 कोटीचं आहे आणि आत्ताचं उत्पादन 30 कोटीचं आहे. तर उत्पादनातली वाढ किती किंवा उत्पादनातला बदल किती, तर उत्पादनाला बदल करताना आपण डेल्टा वाय विचार घेणार आहे. पहिले आपली किती उत्पादन आहे 20 कोटीचं आहे, नंतर वाढलेलं उत्पादन 30 कोटीचं आहे. दोन्हीतला वाढ किती आहे, 10 कोटीचा आहे. म्हणजे डेल्टा वाय किती मिळेल आपल्याला, 10 मिळेल. तर डेल्टा वाय 10 आहे आणि डेल्टा के 20 आहे. मग डेल्टा वाय डेल्टा केचं आपल्याला जर मूल्य मिळाली, व्हॅल्यूज मिळाल्या, तर ते समीकरणात टाकले की त्याचं विश्लेषण केलं तर आपल्याला निश्चित प्रकारे कळेल की सीमांत उत्पादन गुणोत्तर किती आहे. आता इथे घेतलं मी या ठिकाणी MCOR इज इक्वल टू डेल्टा के अपॉन डेल्टा वाय. तर डेल्टा के किती आपलं वाढीव भांडवल 20 आहे, वाढलेलं भांडवल किंवा बदललेलं भांडवल किंवा पूर्वीपेक्षा जास्त गुंतवलेलं भांडवल 20 कोटीचं आहे आणि त्याच्यामुळे जास्त उत्पादन निघालं, पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन निघालं ते कितीचं आहे, तर 10 कोटीचं आहे. तर मी घेतले डेल्टा वाय 10 आहे आणि डेल्टा के 20 आहे. मग इथं आपण ते घेतलेलं आहे. तर या दोन्हीचा भागाकार केला, 10 केला 10 2 20, 2/1. मग MCOR किंवा ICORचं प्रमाण किती निघालं तर 2:1.
एम सी आर इज टू 2 इज इक्वल टू, आता 2:1 यालाच आपण म्हणतोय 2:1. आता 2:1चं घेतलेलं, आता याचा अर्थ काय हा आपल्याला विचारात घ्यायचा आहे. ज्यावेळी देशात 2 रुपये गुंतवले जातात त्यावेळी एक वस्तूची निर्मिती होते, किंवा एक वस्तू तयार करण्यासाठी अर्थव्यवस्थेत 2 रुपये गुंतवावे लागतात, किंवा 1 कोटीचं उत्पादन काढण्यासाठी 2 कोटीची गुंतवणूक करावी लागेल, किंवा 2 कोटीची गुंतवणूक केली असता 1 कोटीचं उत्पादन अर्थव्यवस्थेत निघेल, हा त्याचा अर्थ असेल ICORचा. आता बऱ्यापैकी तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल. याच्यानंतर पुढचा भाग थोडासा आपल्या विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे तुम्ही सीमांत भांडवल उत्पादन प्रमाणावरून किंवा गुणवत्तावरून राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग मोजू शकता. तर राष्ट्रीय उत्पादनात वाढ किती घडून येईल आणि राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग स्थिर ठेवण्यासाठी बचत किती करावी लागेल याचंही ॲनालिसिस आपण किंवा त्याचं विश्लेषण आपण करणार आहे. सुरुवातीस आपण विचार करू सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तरावरून राष्ट्रीय उत्पादन वाढचा वेग किती आहे हे निश्चित करता येईल. त्याच्यासाठी एक इक्वेशन आपण घेतलं आहे. आता ग्रोथ ऑफ NI म्हणजे नॅशनल इन्कम, जे राष्ट्रीय उत्पादनातली वाढ बरोबर S म्हणजे बचत आहे, आणि ICOR म्हणजेच काय आपला MCOR किंवा सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण. त्याचा तर हे मांडलं होतं आपण सूत्र डेल्टा K अपॉन डेल्टा Y म्हणजेच ICOR किंवा MCOR आहे. मग ते इक्वेशन तयार झालं, ग्रोथ ऑफ NI इज इक्वल टू S अपॉन ICOR किंवा MCOR किंवा डेल्टा K अपॉन डेल्टा Y. आता ग्रोथ ऑफ NI मी इथं अर्थ घेतला राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग आहे, तो आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे तिथं, आणि दुसरा आहे S म्हणजे बचत आहे, सेव्हिंग, ती बघायची आहे आपल्याला किती आहे अर्थव्यवस्थेत. आणि त्यानंतर ICOR म्हणजेच डेल्टा K अपॉन डेल्टा Y म्हणजे सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण किती आहे हे आपल्याला मिळालेलं आहे, गेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. आणि बचत आपल्याला बघायची आहे, अर्थव्यवस्थेतली बचत. आणि ICOR बघितला की आपल्याला राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग निश्चित करता येते किंवा मोजता येतो. ते आता आपण पाहू. इथे बघा उदाहरण घेतले आपण कॉमन, आणि ते उदाहरणावरून आपण राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग निश्चित केलेला आहे. आता उदाहरण मी सिंपल घेतले. समजा अर्थव्यवस्थेत बचत 50 कोटी रुपयाची आहे. अर्थव्यवस्थेत बचत म्हणजे यस असेल 50 कोटी रुपयाची आहे. तर भांडवल उत्पादन प्रमाण गुणोत्तरावरून राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग निश्चित करायचा. आता आपल्याला भांडवल उत्पादन गुणोत्तर म्हणजे सरास ICOR आपल्याला मिळाला आहे, तो किती आहे 2 आहे. आपला ICOR 2 आहे. आता बचत किती आहे आपली 50ची आहे. आता ग्रोथ ऑफ नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग क्वेश्चन मार्क आहे, तो आपल्याला काढायचा आहे. आता इथं यस आहे, यस घेतले बचत 50 कोटी रुपयाची केलेली आहे. आणि ICOR म्हणजे डेल्टा K आपण डेल्टा Y किती आहे तर आपला 2 आहे, इथे घेतलेला आहे. सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर 2 आहे. आता ग्रोथ ऑफ NI इज इक्वल टू S 50 ICOR 2. तर 25 दोन्ही 50, तर ग्रोथ ऑफ NI इज इक्वल टू 25. म्हणजेच तुम्हाला जर आर्थिक विकास करण्यासाठी किंवा आर्थिक विकासाचा दर जर शोधायचा असेल तर ICOR वरून तो शोधता येतो. तो कसा शोधता येतो, तर बचत भागिले ICOR घेतलं तर तुम्हाला उत्पादन वाढीचा वेग निश्चित करता येतो. आणि उत्पादन वाढ म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन वाढ. राष्ट्रीय उत्पादन वाढ किती असेल तर तुमचा ICOR 2 आहे आणि तुमची 50 कोटी रुपयाची गुंतवणूक बचत असेल तर साहजिकच तुमच्या उत्पादन वाढ 25 कोटीने होत जाईल. सतत तुमचा ICOR 2 असेल आणि सतत तुमची बचत जर 50 कोटीची असेल तर तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नात सतत 25 कोटी रुपयाने वाढ घडून येईल, हा याचा अर्थ आहे. किंवा 25 कोटी रुपयांनी जर उत्पादनात वाढ घडवण्याचं असेल तर बचत किती असावी लागेल याचंही आपल्याला मोजमाप करता येतं. आता या ठिकाणी आपण बचत घेऊन विश्लेषण केलेलं आहे, पण काही वेळेस बचत दिलेली नसते, फक्त ICOR दिलेला असतो आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ दिलेली असते, आणि या वाढीवरून आपल्याला बचत काढायची असते. आणि बचत काढण्यासाठी पण वेगळे समीकरण आहे, त्या समीकरणाचा वापर करायचा आणि बचत काढायची आहे.
आता ह्या ठिकाणी तुम्हाला कळालं असेल, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग हा 25 कोटी रुपयाचा आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला 25 कोटी रुपयांनी वाढ घडून आणायची असेल तर तुमचा ICOR 2 असला पाहिजे आणि तुमची होणारी बचत ही 50 कोटी रुपयाची असली पाहिजे, तरच तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नात 25 कोटी रुपयांनी सतत वाढ घडवून आणाल. म्हणजे राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग किती आहे, तर राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग हा 25 कोटी रुपयाचा आहे. तर पुढचा विश्लेषण आपण विचारात घेणार आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पादन वाढ तुम्हाला दिलेली आहे आणि ICOR दिलेला आहे. हे दोन माहीत असताना तुम्हाला बचत किती करावी लागेल हे विचारात घ्यायचं आहे. म्हणजेच 25 कोटी रुपयाने जर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवण्याची असेल तर तुम्हालाच्या अर्थव्यवस्थेत बचत किती असावी लागेल किंवा बचत किती करावी लागेल समाजाला, याची जर माहिती घ्यायची असेल तर आपल्याला ICOR विचारात घ्यावा लागेल आणि अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग विचारात घ्यावा लागेल. आणि या दोन्ही गोष्टींवरून आपण अर्थव्यवस्थेत बचत किती करावी लागेल हे निश्चित करू शकतो. आणि ते निश्चित करण्यासाठी एक इक्वेशन त्यांनी टाकलेलं आहे. ते इक्वेशन म्हणजेच काय, तर अर्थव्यवस्थेतली बचत म्हणजे सेविंग इज इक्वल टू ग्रोथ ऑफ NI, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ किंवा उत्पादनातील वाढ इंटू ICOR म्हणजेच सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण किंवा वाढीव भांडवल उत्पादन प्रमाण होय. आता हे इक्वेशन आपल्याला मिळालं, तर इक्वेशनमध्ये काय काय घेतलेलं आहे, तर ग्रोथ ऑफ NI म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग किती आहे, तर 25 कोटी रुपयाचा आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पादनात प्रत्येक वर्षी 25 कोटी रुपयांनी वाढ घडून येत आहे. आणि ही वाढ सतत होण्यासाठी किती बचत करावी लागेल, ह्या बचत आपल्याला काढायच्या. म्हणून बचतच्या पुढे यस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, बचतीच्या पुढे मी क्वेश्चन मार्क टाकला आहे. आणि तुमचा ICOR किती आहे, तर ICOR म्हणजे डेल्टा K/Δy इज इक्वल टू 2 आहे. कारण आपण मगाशी काढलेला आहे तो ICOR तर 2 आहे. तर एवढी माहिती मिळाली असेल तर समीकरणामध्ये टाकली तर आपल्याला सेविंग काढता येईल. म्हणजे बचत प्रत्येक वर्षी किती असायला हवी हे आपल्याला काढता येईल. म्हणजे आपलं 25 कोटी रुपयांनी राष्ट्रीय उत्पादन वाढत जाईल. तर सेविंग इज इक्वल टू ग्रोथ ऑफ NI इंटू ICOR. तर सेविंग आहे तसं ठेवलं आहे. 25 काय आहे, तर ग्रोथ ऑफ NI 25 कोटी रुपयांनी प्रत्येक वर्षी आपल्या राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडून येते. तर ICOR किती आपला 2 आहे इंटू 2. तर दोन्हीचा गुणाकार केला तर 50 कोट काय आहे, तर 50 कोटी रुपये तुम्हाला बचत अर्थव्यवस्थेत केली प्रत्येक वर्षी तर तुमचं राष्ट्रीय उत्पादन 25 कोटी रुपयांनी सतत वाढत जाणार आहे. म्हणजेच ICOR किंवा MCORमधून आपल्याला काय काय काढता येतं, तर एक म्हणजे राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग निश्चित करता येतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला अर्थव्यवस्थेत किती बचत करावी लागेल आणि त्या बचतीची गुंतवणूक करावी लागेल हे आपल्याला निश्चित करता येतं. म्हणजे दोन गोष्टी निश्चित होतील, एक म्हणजे राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग आणि दुसरं म्हणजे अर्थव्यवस्थेत करावी लागणारी बचत. या दोन्हींचा विचार करून आपलं राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन वाढीचा दर किती असेल हे निश्चित होईल आणि आपण आर्थिक विकास करीत आहे की नाही किंवा करायचा असेल तर किती पटीने करायचा आहे हे निश्चित करता येईल. हे सर्व महत्त्व ICORचं असलेलं दिसून येतं. आज आपण बऱ्यापैकी माहिती सीमांत भांडवल उत्पादन प्रमाणाची घेतलेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण इनपुट आउटपुट ॲनालिसिसचा अभ्यास करायचा आहे. तर COR आपला संपलेला आहे. ओके.